आज आपल्याला उडदाचे पापड करायचे आहेत आणि उडदाचे पापड 2 किलोचे करायचे आहेत. त्यासाठी इथे मी रामबंधू पापड मसाला 2 पॅकेट घेतलेले आहेत. ते 2 पॅकेट आपण या वाटीमध्ये सोडून घेतलेले आहेत आणि या पापडच्या मसाल्यामध्ये पापड खार आणि मसाला आणि इथे मिरी पाहू शकता. मिरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ही मिरी आपण काय करायचं आहे, बाजूला करायची आहे. तर हे का करायचं आहे ते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. तर पाहू शकता ही सर्व मिरी आपण बाजूला करून घेऊया किंवा चाळणीच्या साहाय्याने आपण पीठ चाळून घेतले. पीठ चाळतो तसा हा मसाला चाळून घेतला तरी चालू शकतो आणि ही मिरी थोडी आपण बाजूला करूया. तर पाहू शकता अशा प्रमाणात खूप मोठ्या आकारामध्ये ही मिरी असते. तर ही मिरी आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची आहे. तर आपण पूर्णतः थोडीशी पिठासारखीच बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छानपैकी ही फिरून घेऊया. त्याच्यामुळे आपले पापड अजिबात चिरटणार नाहीत. पापडाला जे मध्ये-मध्ये होल पडतं लाटताना किंवा पापड लाटता तो मध्ये चिरटला जातो किंवा पोलपाटाला चिटकला जातो. तर अशा पद्धतीमध्ये मिक्सरमध्ये ही थोडी मिरी फिरवून घेतली की छान बारीक अशी होते आणि त्यानंतरच हा पापडाच्या मसाल्यामध्ये ही मिरी टाकायची आहे. तर पाहू शकता आणि मस्तपैकी बारीक होऊन जाते लगेच. तर हा छानपैकी मसाला आपण आता तयार करून घेतलेला आहे आणि येथे अशाच पद्धतीमध्ये छानपैकी पापड तयार होतात. तर पाहू शकता येथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला पाणी उकळायचं नाही आहे, फक्त नॉर्मली गरम करायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये ही सर्व मसाला हा सर्व टाकायचा आहे. तर या मसाला गुठळी होऊ नये म्हणून सतत थोडंसं ढवळत राहायचं आहे, म्हणजे छानपैकी पेस्ट तयार होईल. तर गुठळी होता कामा नये. तर पाहू शकता मस्तपैकी आपण गुठळी मोडून घेणार आहोत आणि थोडंसं हे पाणी थंड होऊन देणार आहोत. जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही, कारण आपल्याला उडदाचे पापड करायचे आहेत आणि उडदाचं पापडाचं पीठ हे छानपैकी भिजलं गेलं पाहिजे, म्हणजे आपले पापड देखील छान होतील. तर हे पाणी अगदी थोडंसं आपण थंड होऊन देऊया. तर उडदाच्या पापडामध्ये 2 किलो जर उडदाची डाळ असेल तर पावशेर आपण मुगाची डाळ टाकली तरी पापड खूप छान होतात. तर पाहू शकता इथे मी गिरणीवरून मस्तपैकी उडदाची डाळ जी आहे ती दळून आणलेली आहे. आता ही उडदाची डाळ आपण छानपैकी या चाळणीने चाळून घेऊया. जर गिरणीमधून आणताना थोडंसं जर कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. तर आपण छानपैकी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे जे पाणी आपलं थंड झालेलं आहे थोडंसं ते टाकणार आहोत. जर आपल्याला गरज लागली तर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत, अन्यथा एवढ्याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत. येथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मोठे 2 ग्लास आहेत ते पाणी घेतलेलं आहे. तर आता या थोडं पीठ घेऊन आपण छानपैकी मऊसूत करायचं आहे. जागीच गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर लागलं तर पाणी ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी उडदाचे पापड खूप छान होतात. तर पाहू शकता थोडं करून ते मी पीठ हे भिजवून घेत आहे आणि हे पीठ भिजवताना जास्त पातळसर पीठ आपण जसं चपातीसाठी करतो तशा पद्धतीमध्ये पीठ अजिबात करायचं नाही आहे. पीठ खूप असं दाटसरच झालं पाहिजे. पाहू शकता आपल्या हातामध्ये मूठ दाबली की घट्ट गोळा होतो. अशा पद्धतीमध्ये थोडंसं पीठ झालं पाहिजे. तर अशाच पद्धतीमध्ये मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकणार आहे. म्हणजे अर्धा ग्लास मी येथे पाणी घेतलेलं आहे. ते पूर्ण सगळं टाकलं आहे आणि छानपैकी गोळा तयार करून घेणार आहे. तर पापडाचं पीठ हे एक थोडंसं टणकच भिजवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपले पापड छान लाटले जातात. जर पातळसर पीठ झालं तर पिठी घ्यावी लागते, तेल घ्यावं लागतं आणि जास्त पातळसर पीठ असल्यामुळे ते पापड देखील छान होत नाहीत, मोडतात, तुटतात. तर मस्तपैकी अशा पद्धतीमध्ये टणक असं पीठ भिजवायचं आहे. तर पाहू शकता छानपैकी असं दगडसर असतं तसं घट्ट असं पीठ मी भिजवलेलं आहे. पाहू शकता बोटाने दाबत देखील नाही, अशा पद्धतीमध्ये छानपैकी गोळा तयार करून घेतलेला आहे. हा गोळा आपण रात्रभर भिजून द्यायचा आहे. तर पाहू शकता मस्तपैकी रात्रभर छानपैकी पीठ भिजलं आहे आणि आपण खूप टणक असं पीठ मळलेलं आहे. पाहू शकता हाताने सुद्धा हे होत नाही आहे. पहा, तर हे पीठ आपण छानपैकी चेचून घेणार आहोत. जे आपण पाटा घेतलेला आहे धुवून. आता या पाट्यावरती आपण थोडंसं तेल लावणार आहोत. वरवंट्याला देखील तेल लावूया. हे
पीठ जे आहे ते थोडं थोडं आपण काढून घेऊया. पाहू शकता मस्तपैकी 4 भाग मी इथे करून घेतलेले आहेत. आणि इथे पाहू शकता आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता त्यावरती आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. थोडं तेल लावायचं आहे आणि मस्तपैकी चेचून घ्यायचं आहे. आलटी पलटी करून मस्तपैकी चेचून घेऊया आपण, म्हणजे पीठ छान मऊसूद होईल. आणि पापड मळताना जेवढं आपण कष्ट घेऊ तेवढे पापड आपले छान होतात. आता अशाच प्रकारे मी चेचून घेते सगळं पीठ. तर पाहू शकता मस्तपैकी मऊसूद असं पीठ आपण करून घेतलेलं आहे. छानपैकी चेचून घेतलं पीठ की मस्तपैकी पापड तयार होतात. आणि आपण जी मिरी वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे ही छिद्र देखील पडणार नाहीत, अगदी मऊसूद असे पापड आपले होतील. तर छानपैकी आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता मस्तपैकी गोळे करून ठेवलेले आहेत आपण. आता याला हवा लागू नये म्हणून आपण झाकण ठेवणार आहोत आणि जसं लागेल तसं आपण काढणार आहोत. तर इथे पाहू शकता मी इथे छोटे छोटे पोलपट करून घेतलेले होते. किचन ओट्याचा जो कडकपणा निघलेला असतो किंवा ग्रेनाईट असतं त्याचे छोटे छोटे पोलपट असे बनवून घेतलेले आहेत, जेणेकरून पापड याच्यावरती खूप छान प्रकारे लाटले जातात आणि अगदी सरसर सरसर लाटले जातात. तर पाहू शकता असे छोटे छोटे कट करून मी इथे उंडे करून ठेवलेले आहेत आणि ते झाकूनच ठेवायचे आहेत. आणि थोडंसं पीठ लावून याच्यावरती छानपैकी पापड लाटून घेणार आहेत. तर पाहू शकता मस्तपैकी पापड लाटून घेतलेला आहे आणि कुठेही चिटकत नाही आणि छिद्र देखील पडत नाही. तर आपण मिरी ज्या प्रकारे वाटून घेतलेली आहे आणि पीठ ज्याप्रमाणे चेचले आहे किंवा चेचून घेतलेले आहे छानपैकी, त्याच्यामुळे मस्तपैकी मऊसूद असे पापड होतात आणि मस्तपैकी कुठेही छिद्र पडत नाही, चिटकत देखील नाही. तर पाहू शकता आणि ट्रान्सपरंट असे पापड आहेत. पाहू शकता माझी बोटं देखील दिसत आहेत. एवढ्या प्रकारे आपण छानपैकी हे पापड लाटलेले आहेत. तर मस्तपैकी सगळे पापड आता इथे आपण लाटून घेऊया. तर पाहू शकता छान प्रकारे लाटले जातात पापड, कुठेही तुटत नाही. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थोडीशी मिरी ही बारीक करून घेत चला. आणि पाहू शकता सगळे पापड एकसारखे झालेले आहेत, कुठेही चिरटलेला नाही आहे पापड. कडा दुमटू नये, तोंड याची उघडी होऊ नये म्हणून आपण एकावरती एक टाकलेले आहेत. आणि पाहू शकता इथे आपण अशी वरती तोंड व्हायला लागली की एकावरती एक ठेवायची आहे, म्हणजे ही छानपैकी सपाटच पापड राहतात, उकलत नाहीत पापड जास्तीचे. नाही तर मग याची तोंड अशी वरती व्हायला लागली की पापड हा मोडला जातो. त्याच्यामुळे आपण एकावरती एक थोडीशी वाळायला सुकायला सुरुवात झाली, हे बघा अशा पद्धतीमध्ये पापड जर व्हायला लागला तर लगेच हा एकावरती एक ठेवायचा आहे. अशा पद्धतीमध्ये म्हणजे छानपैकी गोलच पापड राहतात. आणि नंतर मग थोड्या वेळाने पुन्हा सुकवायचे आहेत, म्हणजे अजिबात उलटत नाहीत पापड आणि छान आपले असेचे असे गोल आकारामध्ये पापड राहतात. तर हे पापड आपण आता असेच ठेवणार आहोत. पाहू शकता. तर पाहू शकता आमचे पापड इथे लाटून झालेले आहेत आणि मस्तपैकी गोल असे पापड झालेले आहेत. तर पाहू शकता 2 दिवस छानपैकी घरातच सुकवले आहेत. तर छानपैकी पापड तयार झालेले आहेत आपले. आता ही आपण पापड तळून बघूया. तर कढईमधलं तेल छान गरम झालं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी आपले पापड फुलले गेले आहेत आणि छानपैकी उडदाचे पापड आपण केलेले आहेत, त्याच्यामुळे पिवळे असे पापड झालेले आहेत. आणि पाहू शकता कुठेही छिद्र देखील नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच मिरी वाटून घ्या आणि अशा प्रकारे जर कडप्प्यावरती किंवा त्या छोट्या ग्रेनाईटवरती जर पापड लाटले तर अप्रतिम पापड होतात. तर मस्तपैकी आपण पापड तळून घेऊया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच लाईक करत जा.